जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. तर इकडे मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे. नागो ठाणे जवळ कोकणामध्ये येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. तर कामत हॉटेल ते वाकण फाटा इथपर्यंत वाहनांच्या रांगा पोहोचल्या. महाराष्ट्र दिन आणि सलग 3 दिवस सुट्ट्या, यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आता कोकणामध्ये निघालेले आहेत. मात्र महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागतोय, प्रवाशांना करावा लागतोय. याशिवाय बेशिस्त वाहन चालकांचा सुद्धा मोठा फटका या वाहतुकीला बसतो. कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. वाहनं अतिशय संथ गतीनं पुढे सरकत असताना हे चित्र दिसतंय. तर मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी. मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. आता आपण आहोत माणगाव जवळच्या ढालगर फाटा या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपण पाहतोय कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. केवळ माणगावच नव्हे तर कोलाड, इंदापूर, वडकर या ठिकाणी अशाच पद्धतीनं चाकरमान्यांना असेल किंवा पर्यटक असेल यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कारण सलग 3 दिवसांची सुट्टी आलेली आहे, त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले आहेत. त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने चाकरमानी देखील कोकणात आपल्या गावाकडे निघालेले आहेत, आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांची संख्या वाढलेली आहे, आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागतो. आजच्या वाहतूक कोंडीमुळे अनेक ठिकाणी लग्न समारंभ उशिरा होत आहेत. नवरदेव असतील किंवा नवरी मुलगी असेल त्यांना मुहूर्ताची वेळ साधता येत नाहीये, आणि त्यांना सुद्धा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. दुसरीकडे प्रचंड उष्णतेचा सामना जो आहे तो देखील इथल्या प्रवाशांना करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली 14 वर्ष रखडलेलं आहे, आणि गेली 14 वर्ष कोकणवासी या वाहतूक कोंडीचा सामना करतात. एकीकडे आपण बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक सारखा प्रयोग करण्यात आला, आणि आजच ही मिसिंग लिंक देखील सुरू करण्यात आली. मात्र गेली 14 वर्ष कोकणवासी या वाहतूक कोंडीचा सामना करतात. महामार्गाचं काम रखडलेलं आहे. आता या कोकणवासियांच्या दुर्दैवाचे दशावतार केव्हा संपणार, हाच खरा प्रश्न आहे. प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड.